मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतली सभापती आणि अध्यक्षांची भेट. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी घेतली भेट. मेळघाटातील आदिवासी बांधव आणि शेतकऱ्यांची पदयात्रा. नागपूर अधिवेशनावर धडकणार. मका पिकाला 2400 रुपये हमीभाव आणि आदिवासींच्या समस्यांचे निराकरण. मुख्यमंत्र्यांना देणार मागण्यांचं निवेदन. निलेश राणे आणि रवींद्र चव्हाणांची भेट. विधिमंडळ परिसरात निलेश राणे रवींद्र चव्हाणांची भेट. आपला लढा व्यक्तिविरोधात नव्हता तर लढा व्यवस्थेविरोधात होता. रवींद्र चव्हाणांची सविस्तर भेट घेणार निलेश राणेंचं वक्तव्य. हिवाळी अधिवेशनाची सुरुवात. विधानसभेत पुरवणी मागण्या पटलावर ठेवण्यात आल्या. विधानसभा आणि परिषदेचं आजचं कामकाज स्थगित. हिवाळी अधिवेशनात 75,000 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर. महसूल वन विभागाकडून सर्वाधिक मागणी सादर. मवियाच्या बैठकीमध्ये तिन्ही पक्षांच्या आमदारांची चर्चा. अधिवेशनामध्ये विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरणार. तपोवन संदर्भात सरकारच्या विरोधात आमदार होणार आक्रमक. उद्या पायऱ्यांवर करणार आंदोलन. सरकार घाईत पुरवणी मागण्या टाकत आहे. हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची नाना पटोलेंची विधानसभेत मागणी. अधिवेशन अधिकाधिक व्हावं ही आमची भावना. अध्यादेश पहिल्या दिवशी दाखवणं हा नियम. आचारसंहितेमुळे अधिवेशनाचा कालावधी कमी. मुख्यमंत्री फडणवीसांचा विधानसभेत पटोलेंना उत्तर. नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात. विधानसभा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद सध्या रिक्त. काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी सतेज पाटलांचं नाव चर्चेत. ठाकरेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांचं नाव चर्चेत. विरोधी पक्षनेते मिळत नाही म्हणून विरोधी पक्षांची मानसिकता बिघडली. जनतेने तुम्हाला स्वीकारले नसेल तर राग व्यक्त करू नका. गोपीचंद पडळकरांचा विरोधकांना टोला. विरोधी पक्षनेता नाही. विरोधी पक्षांना बोलण्यावर मर्यादा येत नाही. दोन्ही पीठाचे अधिकारी विरोधी पक्षांच्या नेत्यांना बोलण्यासाठी भरपूर संधी देतात. विरोधी पक्षनेते पदाबाबत शंभूराज देसाई यांचं वक्तव्य. अधिवेशनात मराठा समाजाचे प्रश्न मार्गी लागणं गरजेचं. मराठा समाजाच्या नोंदी शोधणं खूप गरजेचं. लवकरच दिल्लीत मराठा समाजाची ताकद दाखवणार. मनोज जरांगेंचा हल्लाबोल. आपण आक्रमक आहे म्हणून विरोधी पक्षनेतेपद देत नाहीत. घटनेत अशी कुठली तरतूद आहे का? विरोधी पक्षनेते पदावरून भास्कर जाधवांचा सवाल. दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेत्याची निवड करावी. भास्कर जाधव यांची मागणी. बेळगावातील मराठी बांधवांच्या संदर्भात केंद्र सरकारकडे हस्तक्षेप करण्याची मागणी करू. शंभूराज देसाई यांचं आश्वासन. विरोधी पक्षनेता पदासाठी मवियाकडून दुसऱ्या नावाची चर्चा. मवियाकडून भास्कर जाधवांऐवजी दुसऱ्याच्या नावाची चर्चा. विरोधी पक्षनेते पदाबाबत मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. विदर्भात मराठी भाषा विद्यापीठ सुरू. विविध ठिकाणी मराठी आंतरराष्ट्रीय संस्था सुरू करण्याचा प्रयत्न. मराठीचा प्रभाव समुद्रापलीकडे नेण्यासाठी महायुतीचा प्रयत्न सुरू असल्याचा उदय सामंत यांनी म्हटलं आहे. भास्कर जाधव पदासाठी इकडे तिकडे जाणारे नेते नाहीत. अंबादास दानवेंचा मंत्री उदय सामंतांवर पलटवार. ठाकरे ब्रँड नाही आता महायुतीचं ब्रँड. विरोधकांना फक्त टीका करणं जमतं. विरोधकांच्या टीकेला कामाने उत्तर देऊ. उदय सामंत यांचा विरोधकांवर हल्लाबोल. वंदे मातरमला 50 वर्ष झाली तेव्हा भारत गुलामीत होता. वंदे मातरमने त्याग आणि तपस्येचा मार्ग दाखवला. वंदे मातरमवर पंतप्रधान मोदींचं संबोधन. वंदे मातरमने भारतीय विचारांना पुनर्जीवित केलं. 150 वर्षाचा प्रवास अनेक समस्यातून गेला. वंदे मातरममुळे देशाला नवी ऊर्जा मिळते. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. इंग्रजांच्या काळामध्ये वंदे मातरम बोलण्यावर बंदी. वंदे मातरम इंग्रजांसाठी आव्हान बनलं. वंदे मातरमने इंग्रजांची झोप उडवली. वंदे मातरम स्वातंत्र्याच्या लढ्याचा स्वर. पंतप्रधान मोदी यांचं संबोधन. वंदे मातरममुळे आम्हाला वैदिक काळाची आठवण येते. वंदे मातरम त्यागाचे प्रतीक आहे असे नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. संसदेच्या सभागृहात ते बोलत होते. वंदे मातरम हजारो वर्षांची सांस्कृतिक ऊर्जा. वंदे मातरम एक भारत श्रेष्ठ भारताचा एकमेव मंत्र. वंदे मातरम स्वातंत्र्यासह स्वदेशीचाही मंत्र होता. वंदे मातरम कोट्यवधी लोकांना प्रेरित करेल असं काव्य. पंतप्रधान यांचं प्रतिपादन. केरळच्या अष्टमुडी तलावात भीषण आग. 10हून अधिक मासेमारी बोटी जळून खाक. सुदैवाने दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही.
विरोधी पक्षनेता हा सार्वभौम नसतो. विरोधी पक्षनेता सभापती आणि अध्यक्ष नेमतात. मुख्यमंत्री विरोधी पक्षनेता नेमत नाहीत. प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 4 मोर्चे धडकणार. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चोख सुरक्षा व्यवस्था तैनात. ड्रोन कॅमेरा आणि हेल्मेट कर्मचारीचीही आता या ठिकाणी कॅमेऱ्याचीही असेल नजर. नागपुरात गुप्तचर यंत्रणेचा हाय अलर्ट. सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती. जैश ए मोहम्मदकडून घातपाताचा धोका वाढला. गुप्तचर यंत्रणेचा इशारा. विधानभवन परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त. बेळगावात कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन. पोलिसांकडून मराठी एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड. मराठी भाषिकांच्या महामेळाव्यास परवानगी नाही. साताऱ्यात 117 कोटींच्या CIIT सेंटरला मंजुरी. 3000 तरुणांना मिळणार रोजगारभिमुख प्रशिक्षण. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मागणीनंतर निर्णय. पुणे प्रेस क्लबसाठी सेनापती बापट मार्गावर प्रशस्त जागा. 8000 चौरस फुटावर सुसज्ज इमारत उभारणार. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. आपण कोणतीही सुपारी दिली नाही, आपल्याला टार्गेट केलं जात आहे. धनंजय मुंडेंनी फेटाळले जरांगेंचे आरोप. आरोग्यमंत्र्यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये झाडाझडती. मध्यरात्री छत्रपती संभाजीनगर जिल्हा रुग्णालयाची पाहणी. तपासणीत रुग्णालयाचा ढिसाळ कारभार समोर. आरोग्यमंत्री आबिटकरांकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी. तपोवनमधील झाडांचे पुनरोपण होऊ शकते. भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांचं वक्तव्य. श्रीगोंद्यात आम्ही झाडांचे पुनरोपण केले. हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस. DG रश्मी शुक्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला. विधानभवनात मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांच्यात बैठक. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा. बेळगावमध्ये मराठी भाषिकांच्या मेळाव्याला परवानगी नाकारली. कर्नाटक सरकारने महामेळाव्याला परवानगी नाकारली. महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना, शिवसेनेच्या नेत्यांना बंदी. कोल्हापुरात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. कर्नाटकच्या बसेस ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी रोखल्या. भास्कर जाधव आणि मंत्री प्रताप सरनाईक यांची नागपुरात भेट. एकाच हॉटेलमध्ये आल्याने औपचारिक भेट झाली. अधिवेशनाचे कामकाज आणि विरोधी पक्षनेतेपद यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात. आजपासून बेळगावात कर्नाटक विधानसभा हिवाळी अधिवेशन. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एकीकरण समितीचा मेळावा. महामेळाव्याची कर्नाटक सरकारला धास्ती. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते ताब्यात. 18 देशांचे मंत्री आणि शिष्टमंडळ नाशिकमध्ये. मालेगावच्या व्यंकटेश्वरा फार्मला दिली भेट. सैनिकांनी सहकारी तत्वांवर केलेल्या शेतीचं केलं कौतुक. फार्मच्या सेंद्रिय शेती विविध प्रकल्पांची केली पाहणी. व्यंकटेश्वर सोबत व्यावसायिक संबंध जोडण्याबाबत सकारात्मकता. गिरीश महाजन घेणार ठाकरे बंधूंची भेट. महाजन घेणार राज ठाकरे उद्धव ठाकरेंची भेट. मंत्री गिरीश महाजन यांचं मोठं वक्तव्य. तपोवन वृक्षतोडीसंदर्भात गरज भासल्यास भेट घेणार. प्रश्न उपस्थित झाल्यास सभागृहात निवेदनही देणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.